आणि त्यांची ओझं नावाची एकांकिका होती. ती एकांकिकेची मी गोष्ट ऐकली, की एका बापाला मुलीची काळजी आहे आजच्या समाजामध्ये, की तिच्याबरोबर काही बरं वाईट तर घडणार नाही ना. त्यातनं त्या बापाचा नकळतपणे बापाकडनं एक खून होतो. अच्छा. आणि तो खून झाल्यानंतर ती केस कोर्टात स्टँड होते आणि मग कळतं कोर्टाला, की या बापाला आपल्या मुलीची काळजी एवढी आहे, की दुसऱ्या मुलीवरती अत्याचार होत असताना स्वतःच्या मुलीला त्यांनी त्यात पाहिलं आणि त्याच्यामुळे मध्ये पडून त्यांनी खून केला. तर आता काय करायचं? ही ती गोष्ट. आणि ती गोष्ट डेव्हलप झाल्यानंतर मात्र मग असं झालं, की आम्हाला असं पाहिजे होतं, की तो बाप मोकळा पण वाटला पाहिजे आणि तो अग्रेसिव्ह होतो नंतर. तर हे प्रेक्षकांना खूप खिळवून ठेवणारं पण वाटलं पाहिजे आणि बापाची भावना वाटली पाहिजे. मग त्यात काहीतरी ऑडियन्सला हुक करणार आहे, अट्रॅक्ट करणार असं काहीतरी पाहिजे. मग आम्हाला दमले बाबाची कहाणी टायटल सुचलं. मग ते गाणं पण सुचलं. मग बघता बघता असं झालं, की मी सुबोध भावे, उपेंद्र लिंबे किंवा अंकुश चौधरी या सगळ्यांबरोबर मीटिंग्स आणि बोलण्यासाठी सुरू करत होतो. पण तरीही मला नितीनला असं वाटत होतं ना, की एक स्टारडमचं बॅगेज त्यांच्यावर येतं ना ऑटोमॅटिकली. आम्हाला कोणतरी कोरा चेहरा असा पाहिजे होता, की ज्याच्याबरोबर ती बापाची भावना, मॅन टू नेक्स्ट डोअर असं तो वाटला पाहिजे. साधा बाप वाटला पाहिजे. शर्ट पॅनेला मधला चष्मा लावलेला. सामान्य घरातले. मग आमचा एक थोडासा आला डोक्यात, माझ्या नितीनचा. मग अचानक एक चमक आमच्या डोक्यात आली, की संदीप नट म्हणून चांगला असू शकतो, कारण की त्यांना कविता वाचताना मी ऐकलेलं आहे. आणि आज संदीपला मी सँडी म्हणेपर्यंत आमची मैत्री झाली. नंतर सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णी आमची त्यांच्यावर मैत्री झाली. छानशी मीटिंग झाली आणि बोलता बोलता मी त्यांना असं म्हणालो, की तुम्ही यातला बाप केलात तर, मेन रोल केलात तर. आणि हे नितीनला पण आवडलं होतं सजेशन. कारण की संदीपनी ज्या पद्धतीने तो रोल पोर्ट्रे केला, आज बघा तो मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे. शेमारूवरती आहे, प्राईम व्हिडिओवरती आहे आणि अल्टावरती पण आहे. 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे तो. आणि खूप लोकांनी त्याला व्ह्यूज केलेले आहे. बिलियनमध्ये त्याला व्ह्यूज आहेत त्या गाण्याला सुद्धा आणि त्या फिल्मला सुद्धा. मग असं झालं, की संदीप खरे आल्यानंतर मग मुलगी कोण? संस्कृती बालगुडे. मग त्या मुलीचा प्रियकर कोण? असतात काळे. मग मुलीची आई कोण? दीप्ती भागवत. मग त्यात एक व्हिम्जिकल कॅरेक्टर आहे कंपाऊंडरचं. मग किशोर कदमनी माझ्याकडे ऑलरेडी काम केलं होतं, की किशोर कदम सरांनी. तर किशोर कदम सरांना नितीन चव्हाणांनी पण म्हटलं, की नाही ते चांगले करतील बरं का. मग ते आले ऑन बोर्ड. असं करत करत तो सिनेमा बनत गेला आणि यू वोंट बिलीव्ह संदीपजी, त्यात श्रेया पासलकर नावाची छान अभिनेत्री मुलगी आहे, जी नटसम्राट नाटकात काम करायची. त्याच्या वडील शिवभाऊ पासलकर. त्यांनी एवढी मदत केली, कॉन्ट्रॅक्ट शोज लावले आणि आमचे निर्माते विशाल धनवडे आणि नितीन चव्हाणांचे मिसेस पल्लवी गायकवाड चव्हाण. या सगळ्यांनी मिळून एफर्ट लावल्यानंतर ती फिल्म इतकी छान बनली. मयुरेश जोशींचं खूप छान सिनेमॅटोग्राफी त्यांनी केली होती. आणि शेवटचं सीन असा आहे ना, की बाप मुलीच्या पाया पडतो. नॉर्मली उलटं होतं ना, की मुलगी बापाच्या पाया पडते. मग ती विचारते, "काय करताय बाबा?" ते म्हणलं, "माझं खूप चुकलं गं. मी बाप म्हणून तुझ्यासाठी नालायक ठरलो." ती म्हणते, "असं कसं म्हणता? तुम्ही जगातले बेस्ट बाबा आहात." हे वाक्य ना संदीपजी, खोटं वाटेल तुम्हाला. संदीप गिरे एका थिएटरमध्ये, मी एका थिएटरमध्ये आणि लोक रडून रडतायत. आणि त्यात आश्चर्य म्हणजे बायकापेक्षा जास्त पुरुष रडत होते. असं कसं झालं? आणि मग असं लक्षात आलं, अभिमानाने सांगावं, की हा माझा सिनेमा आहे. असं मी आजही माझ्या नितीन चव्हाण माझ्या मित्राला सांगतो, की त्या आपण काय केलं? तर आपण अभिमानाने सांगू शकतो, हा माझा पिक्चर आहे. तुम्ही कधी लावा शेट तो सिनेमा, अख्खी फॅमिली बसून बघू शकते आणि सांगू शकते, की हा पिक्चर बघा बरं. कारण एका बाप आणि मुलीचं बॉन्डिंग काय असतं. आज मला पुतणी आहे. मला त्या पुतणीकडे बघताना मला तो सिनेमा आठवतो. माझ्या भावाचा आणि पुतणीचा फोटो आहे त्या सिनेमामध्ये. कारण मी असं केलं होतं, की वडिलांचा आणि मुलीचा फोटो असावा. त्याच्यात खूप लोकांचे फोटो आम्ही टाकले एंड स्क्रोलमध्ये आणि ते सगळ्यांना आम्ही भावनिक होताना पाहिलं. आमचे जे प्रोड्युसर आहेत विशाल धनवडे, त्यांना सुद्धा मुलगी आहे, ती त्या गाण्यात आहे लहानपणी. आणि ते सगळं इतकं छान जमून आलं. सगळ्या मित्रांची ती फिल्म झाली. आणि त्यातलं एक शेड्यूल मी आपल्या सासवडला पण केलं होतं. तुम्हीच मला खूप मदत केली होती. तर असं ते पिक्चर बनलं आणि आज ते खूप लोक बघतात. आणि ते शंभर मराठी पाहण्याला इतकं वेळ लागलं होतं, की मला सारखे फोन यायचे दर आठवड्याला. अहो तुमचं ते पिक्चर बघतोय, ते दमलेबाबाची कहाणी बघतोय. याचा आनंद फार वेगळा असतो. तर तो सिनेमा आजही माझ्यासाठी खूप हृदयाच्या जवळ आहे माझ्या.